नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गांजवे. शेतकरी वाचवा माती वाचवा या अभियानामध्ये सनेसोबत काम करत आहे. आज आपण आलो आहे संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देप्पा येथे. तर इथं एक जबरदस्त कांदा बियावरती रिझल्ट आलेला आहे. तर काय रिझल्ट आला आपण ते शेतकऱ्यांकडून ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. सुदाम सकाराम गांजवे. आपण पिंपळगाव देप्पा. ओके. आपण कोणते प्रॉडक्ट वापरले होते आणि कोणत्या पिकाला वापरले होते? आपण ही कांद्याच्या बियाणालाच वापरलेली आहे. सन गार्ड वापरलंय, सनस्टिक वापरलंय, अच्छा, सन महाराजा वापरलाय आणि सॉइल केअर वापरलाय. याची खाली आपण आळवणी केली होती. आळवणी केली खाली. बरोबर. आणि मग त्याचा काय तुम्हाला रिझल्ट काय वाटला? रिझल्ट म्हणजे याची साईज मध्ये थोडी फरक झालाय बाकीच्यांपेक्षा. साईज मोठी गोंड्याची. म्हणजे याला मधमाशीचे प्रमाण जास्त होतं. केमिकल औषध काहीच मारलेलं नाही वरून. त्याचीच हेच सनेचीच स्प्रे घेतलेली वरून. ओके. म्हणजे सनबूस्ट सन मॅजिकचे स्प्रे घेतले वरून आणि आपण खालून आळवणी केली. तर मधमाशीचं प्रमाण कसं होतं? मग भरपूर होतं. मग त्याने काय फायदा झाला? मधमाशीने काय फायदा झाला? परागी बघून झालं चांगल्यापैकी. आता म्हणजे पोकळ एकही असं दिसत नाही त्याच्यातली पाकळी. अच्छा, म्हणजे मधमाशी आल्यामुळं परागी भवन झालं आणि तुमचं हे बी गोंडा पूर्ण भरीव झाला आणि बियाची साईज वाढली. आणि याच्या अगोदर तुम्ही कोणत्या पिकाला प्रॉडक्ट वापरले होते आपले? आपण कांद्याला वापरलं. कांद्याला काय वाटलं तुम्हाला? कांद्याला चांगला रिझल्ट आला. अच्छा, म्हणजे तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून खुश आहो. आणि रासायनिक आणि याच्यात दोन्हीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? रासायनिकचं कसं असते, तात्पुरता रिझल्ट भेटतो, ते जास्त काळ टिकून नाही राहत. अच्छा, असे. आणि ते कसे जास्त दिवस टिकून राहतं. बाकीचे अटॅक वगैरे होती नाही. मग सेंद्रिय जैविक मध्ये बाकीचा जो कीटकनाशक प्रादुर्भाव आहे तो तुमचा कमी झाला. त्याचा खर्च तुमचा वाचला गेला. कारण झाडात जास्त सशक्तपणा जास्त असल्यामुळं त्याला अटॅक लवकर होत नाही. असा फरक. ओके. म्हणजे तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून खुश आहे. धन्यवाद. चुकला धोका कसा काळजाचा धडधड वाढे संग. हे सपन है पहाटेच अधुऱ्याशा भेटीच इशारा दे नजरेचा.